4.5 अब्ज वर्षापूर्वीचा निसर्ग हा सर्वात मोठा शिक्षक आहे आणि मानवजात हा एकमेव विद्यार्थी आहे जो या निसर्गाकडून शिकत नाही. पण आजच्या विस्फोटक अशा परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर पुन्हा निसर्गाकडे परतावेच लागेल, असं प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ आणि नोबेल शांतता पुरस्काराचे सहमानकरी डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी केलंय. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विदिशा विचार मंच, कोहिनूर ग्रुप आणि शब्दसारथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यावरण कार्यरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या निमित्ताने संगणक तज्ज्ञ डॉक्टर दीपक शिकारपूर, राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या प्रभारी संचालक डॉक्टर प्रज्ञा यादव, वायू बायोगॅसचे प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे, पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते अतुल वाघ यांचा पर्यावरण कार्यरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार, विदिशा विचार मंचाचे मुख्य समन्वयक नितीन जळूकर उपस्थित होते. शेंडे म्हणाले, आपण निसर्गाकडे नीट पाहत नाही. निसर्ग आता आपल्यापासून दूर जातो आहे. शहरी संस्कृतीमध्ये निसर्गाचा आपल्याला विसर पडतो आहे. कृष्णकुमार गोयल म्हणाले, पर्यावरणाच्या क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या सकारात्मक लोकांची संख्या वाढणे गरजेचे आहे. यावेळी पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले, तर कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका पराग पोतदार यांनी विशद केली. हा जो संगम आहे राष्ट्रनिष्ठा आणि पर्यावरण निष्ठा, मी सांगितलं की हा योगायोग नाही आहे, संदेश पण आहे. संदेश आहे की ह्याच जागेवर विदेशी कपड्यांची होळी झाली होती. म्हणजे विदेशी कल्पनामुळेच आपला चंगळवाद आलेला आहे. हिंदू संस्कृतीमध्ये चंगळवाद नाही आहे. ग्रीड आणि नीड याच्यामधला जो बॅलन्स आहे तो आपल्या पूर्वीच्या संस्कृतीमध्ये बरोबर जमला होता, आता तो नाही आहे. महात्मा गांधींचं मोठं वाक्य आहे की ऑन दिस अर्थ देर इज एव्हरीथिंग फॉर टू सॅटिस्फाय अवर नीड बट नॉट फॉर अवर ग्रीड. आणि मला वाटतं त्यामुळे काय झालेलं आहे की ही जी विदेशी चंगळवादाची कल्पना आहे ती आपल्याकडे आलेली आहे, त्याला आपल्याकडे आता उत्तर सापडत नाही आहे. आणि त्या चंगळवादाच्या बुरख्याखाली लपणाऱ्या लोकांचे बुरखे काढून त्याची पण होळी झाली पाहिजे. आणि मला वाटतं ते जर आपण करू शकलो तर एक चांगलं होईल. दुसरं, वीर सावरकर म्हणलं की काळे पाणी आठवतं. मला आज येताना मला वाटलं की वीर सावरकरांबरोबर आपल्याला सागरामधल्या एल निनो आणि गरम पाणी पण आठवलं पाहिजे. कारण काळे पाण्यामुळे सावरकरांना जो त्रास झाला तसाच आपल्या सगळ्या ह्युमन सोसायटीला सागराच्या गरम पाण्यामुळे होणार आहे. त्यामुळे ओशनचं गरम पाणी हे आजचं काळे पाणी आहे. आणि हा जो संदेश आहे तो संदेश घेऊन आज आपण परत जाऊया आणि ठरवूया की आपण प्रियदर्शनला सामील व्हायचं का AI ची वाट धरायची का निसर्गाकडे पाठ करायचे. थँक्यू.